राहुल्या चल लवकर भरभर चाल जरा लवकर चल. अरे कुठं जायचं सांग की आधी. का मला जेवणाच ताट्यावरनं उठवून घेऊन आलास. कसला भारी आंबरूस बिंबरूस केलता आमच्या आईनं. अरे आजाच्या घरी जायचंय. का काय मॅटर झालाय का? मॅटर नाही झाला पण आजाचा फोन आलता. जीजीला कसं तरी होतंय. काय होतंय? राहुल्या अरे आता ते गेल्याशिवाय कळणार आहे का? चल लवकर चल. यास्मिन तू कुठं निघालीस? आणि जिजीला काय झालंय ग? अरे जिजीला बहुतेक चक्कर आल्या. आज आणि मामा तिला दवाखान्यात घेऊन गेलेत. काय झालंय? काय माहिती. मी आणि शीतल आत होतो. अचानक आवाज आला म्हणून बाहेर आलो तर जिजी भोवती सगळे आणि ती बेशुद्ध. पण कसं काय? काय माहिती. बरं तिला कसं घेऊन गेलं? क्या पता. बहुतेक ना मामाच्या गाडीवर. अरे की टोक्या पडलेत काही? मोठी गाडी बोलवा काय झालं? कायला काही एक जण शानी आहेत. उगीच बाईकवरनं सर्कस करत येऊन गेलेत. अरे तेवढा वेळच नव्हता आणि आम्हाला पण काही कळलं नाही. आपण दवाखान्यात जाऊया का? आजाला फोन करून विचारूया. पर मी येते. तू कुठं निघालीस आता? घरी. का? इथं मामी जे काय बोलली ते बाहेर कुणालाच सांगू नकस. ते यास्मे काय झालं? काय नाही. अरे जिजीचं तेवढंच, बाकी काय नाही. नक्की ना? अरे वय नाही पाठ राखी नसून घरी चालल्यास म्हणून म्हणलं. अरे वो घर में आम्ही अकेलेचे ना इसलिए. हा असं होय. आता सांगतेस का खरं काय ते? अरे काय नाही. हे काय सांगायचे नाही बघ. यास्मिन तुला ती फेडरेशन अध्यक्ष काय बोलली काय? अरे नाही रावल्या. हे बघा आता आजी शितलीची ना मित्र म्हणून आपल्यास मदत करायला हवी आणि ते तुमच्या दोघांनाच बघायचंय. कारण तसं बी मुद्दे जाणार आहे. कुठं? अगं मला पोस्टिंग नाही वे. आणि कधी निघणार आहेस? मी दुपारीच निघन. पण ते महत्वाचं नाही. महत्वाचं हे आहे की आजी जवळ गावात आहे ना तोवर काय प्रॉब्लेम नाही. पण आजाचं पोस्टिंग झालं ना शितली घरात एकटीच असणार आहे आणि तिला काय प्रॉब्लेम आला ना त्या घरात ती काय बोलणार नाही. त्यामुळे तुमच्या दोघांनाच लक्ष द्यायचे. काय होय नुसतं होय नको करूस तर गावभर बोंबलत फिरशील. राहुल्या तिला काय हवं नको ना ते तुमच्या दोघांनाच बघायचे. शितलीची तर आपल्यालाच काळजी घ्यायला लागणार. आजीला फोन लाव की. हा अन्नपूर्णा माते सांभाळून घे. वाचले.
तुमची माझी अजून ओळख नाही, पण आता आपली रोज भेट होणार आहे. तेव्हा सांभाळून घ्या. माझा संसार, माझं भविष्य आता तुमच्याच हातात आहे. जेडे, आता विचार करून काय फायदा? ते दोघे कुठे आहेत? शीतल आते, यास्मिन गेली कुठं? तिच्या घरी. का? शीतलनं तिला जायला सांगितलं म्हणून. आता बाहेर जाऊन समजा सांगितलं नाही म्हणजे झालं, पण बरं झालं गेली तीच. उगाच एका माणसाचा खर्च वाढला असता ना. ती काय रडत होती का? नाही, मग कुणाच्या रडण्याचा आवाज येत होता? कोणाच्या नाही. आयुष्यभर अशीच रडत बस आता. बापाचा बरा एवढा गुण घेतलास. जरा काही त्यांना बोललं की पागळतीस बघ तू. त्या दोघांना मी राहायचं नाही म्हणून सांगत होते. तुला कोणी शानपणा करायला सांगितलं होतं का? तू त्यांना विनाकारण बोललीस म्हणून. राहू दे, त्यांचं काही सांगूच नकस. त्या म्हातारीचं काय कळलं का? काय झालं ती? हाय का गेली? मम्मी, अगं कसं बोलतीस तू? जीजीचा बीपी लो झाला होता, अजिंक्य म्हणले. फोन कोणी केलता? तू का तिनं? तिनं. शितली बी आत्तापासूनच पुढं पुढं करायला लागली. आता काय पुढे पुढे केलं तिनं? मग अशी कसं उलट बोलली बघितलंस ना? आणि आता फोन करून शानपणा केलाच की. तुला सांगते ह्या घरात सावकाशी हळू. हा, हळू हळू ये. बस इथं बस. शीतल, पाणी घेऊन. जीजे, गोळी. काय म्हणले डॉक्टर? काळजी करण्यासारखं काय नाही, दगदग झाली होती ना म्हणून.